नमस्कार. मनस्पर्श साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित एक पान कवितेचे या विशेष उपक्रमामध्ये मी सौ मंजुषा सुनील चिटेटवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या सदरमध्ये मी कवी उत्तम कोळगावकर यांच्या एका कवितेचे रसग्रहण करणार आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे, सध्या पूर्वीसारखे काहीच राहिले नाही. मानवाच्या निरनिराळ्या शोधातून हवामानावरही असर पडलाय. त्याची झळ मानवाच्या प्रकृतीवर, व्यवसायावर झाली आहे आणि मग कधी चढ उतार या जीवनात येतात. परंतु निराशेतून पुन्हा नव्याने सावरायला मात्र नव्या पिढीला वेळ लागतो. या खचलेल्या जीवितांना आधार हवा असतो. तो शब्दांचा प्रेरणामय आधार आजच्या या कवितेत कवींनी याच प्रसंगाला युवकांना पुढे खंबीरपणे उभे राहण्यास या कवितेतून कवी सांगतात आहे. कवितेचा विषय आहे या काळाच्या भाळावरती. तर चला बघूया आपण काव्यरचना. या काळाच्या भाळावरती ते जातो लावटिया, आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. नित्य नवी तो पाही स्वप्ने साकाराया यत्न करी, सूर्यफुलाची फुलवी बागा उजेड यावा घरोघरी. वाहत येत समृद्धीच्या नद्याच सगळ्या खळाखळा, या काळाच्या भाळावरती ते जातो लावटिया. काटामधल्या वाटामधुनी चालत जातो पुढे पुढे, या वाटा मग अलगत नेते पाऊस भरल्या नवाकडे. झळा उन्हाच्या सरून जातील नाचत येईल पानकळा, या काळाच्या भाळावरती ते जातो लावटिया. अंधाराला तुडवीत जाऊन येऊन येतो नवी पहाट, कणाकणाला उजेड देऊन उजळधरेची दिव्य ललाट. डोंगर सागर फत्तर यांना सुवर्ण सुंदर देई कळा, या काळाच्या भाळावरती ते जातो लावटिया. उंच भाळी घेऊन जे काढून शोधून नव्या दिशा, नवीन वारे घेऊन येतो नव्या उषा. करणी मधुनी नव्या तुझ्या गाऊ दे धरतीवरच्या शिळा शिळा, या काळाच्या भाळावरती ते जातो लावटिया. तर रसिको, कशी वाटली आपल्याला ही कविता? कवी उत्तम कोळगावकर यांचा जन्म 1950 मध्ये झाला. कवी कोळगावकर यांची ही कविता ग्रामीण भागातील त्यांच्या अनुभवातून, सृष्टीतून त्यांचे चिंतन करून काव्यशैलीत उतरविणारा प्रसंग हे वर्णन आपल्याला बघायला मिळते. अनेक मासिकातून काव्यलेखन त्यांनी केले. जगलजंडी, तळपाणी हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. तसेच छप्पा पाणी हा सुद्धा त्यांचा बालकविताचा संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. तर आता आपण या कवितेचे रसग्रहण करूया. या काळाच्या भाळावरती ते जातो लावटिया, आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. नित्य नवी तू पाही स्वप्ने साकाराया यत्न करी, सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजळ यावा घरोघरी. वाहत येत समृद्धीच्या नद्यात सगळ्या खळाखळा. कवी नवयुवकांना इथे सांगतात आहे की तुम्ही या काळाच्या, ह्या वर्तमान काळाच्या माथ्यावरती प्रकाशाचा ठिया लावा. खचणार नाही, थांबणार नाही म्हणत तेजाचा गंधक लावून आपल्या कष्टाच्या या श्रमातून, या घामातून मानवतेच्या मनातून बहरून फुलू दे. काल काय झाले या भूतकाळाची गोष्ट लक्षात न ठेवता उद्याची, भविष्याची स्वप्ने तुम्ही बघा आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा. ज्याप्रमाणे सूर्यफुले सूर्याच्या उगवतीला उगवतात, टपोरे फुलं फुलतात, जणू सूर्याच्या उगवतीला हे फुले लक्ष ओढवून घेतात, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा मेहनत, कष्ट करून तो प्रकाश उत्कर्षाला घरोघरी येईल आणि समृद्ध, प्रसिद्ध आपोआप नद्यांच्या खळखळ करीत समृद्धीचे झरे तुमच्याकडे येणार. पुढे ते म्हणतात आहे
की काट्यामधल्या वाटामधून चालत जा तू पुढे पुढे, या वाटा मग अलगद नेतील पाऊस भरल्या नभाकडे. जळजळ उन्हाच्या सरून जातील नाचत येईल पानकळा, या काळाच्या भाळावरती तेजा तू लावटिया. कुठलीही वाट जीवनमार्ग सहज नसतोच, काहीतरी अडथळे मार्गावर येणारच. मग अशावेळी त्या काट्यागोट्याच्या पथाला घाबरून मागे सरायचे नाही. पाऊल वाटेवर काट्या बाजूला सारून तू पुढे पुढे सतत चालत राहा. तुझ्या प्रयत्नाला मार्ग पुढे नक्की मिळेल. तुझा प्रयत्न, तुझा उन्हाच्या झळाला लागणारे चटके, या सर्वांचे मोल वाया जाणार नाही बरं का. तुलाच तुझ्या वाटा मिळालेल्या दिसतील, जणू तुला नेण्यासाठी त्याच मार्गातील तेच फुले सुमणे तुझी वाट बघत असणार आणि तुला नाचत नेतील. कवी पुढे म्हणतात आहे की अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन ये तू नई पहाट, कणाकणाला उजेड देऊन उजळ धरेची दिव्य ललाट. डोंगर सागर फत्तर यांना सुवर्ण सुंदर देई कळा, या काळाच्या भाळावरती तेजा तू लावटिया. कवी मानव जीवनात येणाऱ्या अनेक अडचणींना इथे अंधाराची उपमा अशी देतात आहे. ते म्हणतात आहे की आयुष्य हे खाली असते, त्यांना सुंदर नितळ भरून टाकायचे असते. कोणी तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला, वाटेत अडचणी आल्या तरी त्यावर तू मात करून स्वतःचे भविष्य हे उजळून घे. तुझे जीवन प्रकाशमय होता, इतरांना प्रेरणा देऊन सर्वत्र समस्त जीवाला प्रेरणा देऊन दिव्य प्रकाश उन्नत करणारे क्षण कणाकणात विखरून एक नवीन पहाट होऊन दिव्यत्वाचा तेजाने धरतीची ललाट तू प्रकाशमय होऊन दे. तुझ्या पराक्रमाच्या पराकाष्ठेने डोंगर, सागर, नद्या, टेकडीलाही गोट्यांच्या मार्गातून सुंदर देखणे रूप येईल. प्रेक्षणीय स्थळे आपण बघतोच आहोत, ती सर्व मानवाच्या कल्पनेतूनच प्रत्यक्ष उदाहरण आहेत हे आपण बघतोच आहे. कवी पुढे म्हणतात आहे की उंच आभाळी घेऊन झेप, काढ शोधुनी नव्या दिशा, घेऊन ये तू नव्या उषा, करणी मधुनी तुझ्या गाऊ दे धरणी वरच्या शिळा शिळा, या माथ्या काळाच्या भाळावरती तेजा तू लावटिया. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर अंधारावाला तोडून प्रकाशाकडे जाणारा मार्ग तुला शोधायचा आहे. मार्ग शोधला की तुला त्यात यश मिळाले आहे. आता पुढेही तुला तुझ्यातल्या कौशल्याने जगापुढे आणायचे आहे. आता पुढे थांबून चालणार नाही. उंच भरारी झेप घेऊन नवीन नवीन शोध तुला घ्यायचे आहे. निराशाचे जाळे तोडणारे वाट सुलभ करून द्यायची आहे. नवप्रेरणा, नव उन्नत प्रगतीचे मार्ग धर्तीवरचे मानवजात यातीलच तुला दाखवायचे आहे. त्यांना सुद्धा नवीन प्रेरणा तुला जागृत करायची आहे. येथील शिळावरती तुझे नाव कोरू दे. तुझे गाव, तुझे नाव या शिळावरती, प्रत्येक शिळावरती कोरू दे. तुझ्या कार्याची यशोगाथा धर्तीवर मानवजात गातच राहील. असे कार्य तू करत राहा आणि पुढे पुढे चालत राहा. मागे थांबू नकोस. तुझी यशाची वाट तुला साकारायची आहे. मार्ग तुलाच धरायचा आहे. कुठलीही गोष्ट सहज नसते, ती कष्टाने मिळवावी लागते. अडचणी सामन्यांना न घाबरता समोर जावे तरच यश नक्की मिळते. कारण प्रयत्नार्थी परमेश्वर असते, हा अनुभव प्रत्यक्ष सगळ्यांना येतो आहे, येत राहणार आहे. आणि हेच कवीला या कवितेच्या माध्यमातून या समस्त जगाला, या नवयुवकांना प्रेरणा देत कवी इथे सर्वांना या काव्य रूपातून सांगतात आहे. तर आपल्याला हे कविता आणि कवितेचे रसग्रहण कसे वाटले हे आपण नक्की या मनस्पर्श साहित्याच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की द्या. तोपर्यंत धन्यवाद.